श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 29 ऑगस्ट. आजचे बोधवचन: ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो. श्रीराम. काशीस जावे नित्य वदावे असे म्हणतात. मनात काशी क्षेत्राचे नुसते चिंतन केले तरी गंगा स्नानाचे आणि विश्वेश्वर दर्शनाचे फळ पदरात पडते. काशीत नुसते शरीराने वास्तव करणाऱ्याला हे फळ मिळणार नाही. महत्त्व भावनेला आहे, मनातल्या श्रद्धेला आणि चिंतनाला आहे. एकदा महाराष्ट्रातल्या एका शिष्याला खूप सर्दी झाली, शिंका आल्या. तेव्हा त्याचे सद्गुरू त्याला म्हणाले, अरे सध्या थंडीचे दिवस आहेत, गंगेत फार वेळ डुंबत जाऊ नकोस. शिष्य त्यानुसार वागला व तो बरा झाला. गुरुला माहीत होते की शिष्य रोज गंगेचे मानसिक स्नान करतो म्हणून. महत्त्व शारीरिक कृतीला नसून भावपूर्ण मानसिक कृतीला आहे. त्याप्रमाणे आपली प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात केली तर आपण रामराज्यात राहू शकू. त्यामुळे रामाला जे आवडते तेच आपण करू. एखादा मातृभक्त मुलगा आईला जे आवडते तेच करतो. आईजवळ असो की दूर त्याच्या हातून गैरकृत्य घडणार नाही. त्याप्रमाणे रामाच्या स्मरणात राहून कृती होईल. रामाचा आदर्श मनापुढे राहील. राम हा आदर्श पुत्र होता, आदर्श भ्राता, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श स्वामी, आदर्श राजा आणि आदर्श शत्रूसुद्धा होता. तो मर्यादा पुरुषोत्तम होता. त्याच्या स्मरणात केलेली कृती साधकाला सदैव रामचरणाशी ठेवील. त्याला परमसुखाचा, परमानंदाचा आणि परमशांतीचा लाभ होईल. स्वतःचा विसर पडेल. मनात सदैव रामचिंतन आणि परमानंदाचा सदैव अनुभव हेच रामराज्यात राहणे नव्हे का? म्हणून भगवंताने गीतेत सांगितले आहे की, हे कौतैया, तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, दान देतोस, तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. सध्या कलियुगात आपला देह आहे. आपण देहाने त्रेतायुगातील रामराज्यात जाऊ शकणार नाही आणि त्याची जरुरीही नाही. आपल्या देहाला स्थळ काळाचे बंधन आहे, ते रामाला नाही. तो सर्व काळी आणि सर्वव्यापी आहे. तो अंतर्यामी आणि अंतर्ज्ञानी आहे. तो स्मर्तृगामी आहे. चिंतनाने आणि अनुसंधानाने राम सतत भक्त हृदयात आहे. रामभक्त आजही रामराज्यातच आहेत. तशी दृढ श्रद्धा हवी. 20व्या शतकात एक जर्मन ख्रिश्चन संत होऊन गेली. तिचे नाव तेरेसा न्यूमन. ती येशूची एकनिष्ठ भक्त होती. येशूला जिवंतपणी खिळे ठोकून क्रूसावर फाशी दिले. या कल्पनेने तिला असह्य वेदना होत असत. दर शुक्रवारी तिच्या 2 हातातून, कपाळातून जिथे जिथे येशूला खिळे ठोकले त्या त्या तिच्या अंगातून रक्तस्राव होत असे. मनाने ती येशूशी एकरूप असे. ज्ञानेश्वरीत सुरुवातीस गणेश रूपक आहे.
त्याचा अर्थ कळावा अशी पूज्य बाबा बेलसऱ्यांना तळमळ लागली होती. एके दिवशी श्री गणेशाचे दर्शन त्यांना झाले. गणेश चरणात अ, उदरात उ आणि मस्तकात म असा ओंकार रूप गणेश दिसला आणि त्याच्या 6 हातात षडदर्शने होती. बाबांची तळमळ शांत झाली. अंधसंत सूरदासाला ब्रजभूमीवरील श्रीकृष्णाची रासक्रीडा संपूर्ण दिसत असे. भगवंताच्या कळकळीने अगदी मनाने केलेल्या स्मरणाचा हा महिमा आहे. राम भक्ताच्या सदा सन्निधच आहे. फक्त तूच आहे, मी नाही, या श्रद्धेने त्याला हाक मारा, तो आहेच आहे. दादू पिंजारी नावाचा एक संत होता. कापूस पिंजताना धनुकलीच्या दोरीतून तुई तुई असा आवाज ऐकून त्याला वाटे की ही दोरी म्हणते तू ही, म्हणजे केवळ तूच आहेस, मी नाही. म्हणून ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो, परमानंदात राहतो. त्याला स्थळकाळाचे बंधन पडत नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.